जरांगे पाटलांच्या विरोधात ही गोलमेज परिषद झाली। या गोलमेज परिषदेचा विचार नेमका काय होता, ती का घेतली गेली? जे लोक तिथे गोलमेज परिषदेला होते हे लोक मागील 2 वर्ष कुठे होते? भुजबळ हाकेल एवढंच जर होतं तर स्थानिक स्वराज्य संस्थेचं ओबीसीचं आरक्षण किती वर्षापासून केलंय? गडचिरोली धुळे सारख्या जिल्ह्यात ओबीसीचं आरक्षण काढून एसटीला दिलंय। मराठा समाज मागास नाही का? आहे। मराठा समाजाचा संवैधानिक अधिकार नाही का? आहे। पण याचं 100% राजकारण केलं गेलंय। नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर महेश। आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी। सध्या महाराष्ट्राचं राजकीय वातावरण असेल, सामाजिक वातावरण असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये एक गोष्ट जी महत्त्वाची आहे ती म्हणजे मराठा आरक्षणाचा लढा, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके हा एक लढा, आणि त्यातून समाजामध्ये वितुष्ट निर्माण होतं वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी घडतात। एका बाजूला तब्बल 35 वर्ष मराठा समाज हा आरक्षणासाठी झगडतोय, आणि 2 सप्टेंबरला मराठा समाजाच्या हाती हैदराबाद गॅझेट लागू केल्याचा एक GR मिळाला। हा GR आल्यानंतर मराठा समाज असेल, ओबीसी समाज असेल, ज्या समाजांना या दोन्हींशीही फार काही फरक पडत नाही असे विजय NT असतील, NT असतील, SC असतील, ST असतील, हे सगळे जण कन्फ्युज्ड आहेत। सत्तेमध्ये देवेंद्र फडणवीस जर सोडले तर बाकीचे, म्हणजे शिंदे गट असेल शिवसेनेचा, अजित पवार गट असेल राष्ट्रवादीचा, आणि विरोधातले सगळे पक्ष हे सुद्धा कन्फ्युज आहेत। म्हणजे या GRचा नेमका अर्थ काय लावावा? एका बाजूला जरांगे पाटील म्हणतात सरसकट मराठ्यांना कुणबीत घातलं, तर दुसऱ्या बाजूला छगन भुजबळ जे आहेत ते या GRच्या विरोधात कोर्टात जाण्याची भाषा करतात। एकीकडे देवेंद्र फडणवीस सांगतात की ज्यांची नोंद आहे त्यालाच फक्त ओबीसी मिळणार आहे, दुसऱ्यांना मिळणार नाहीये। म्हणजे एकूणच काय तर 2 सप्टेंबरचा हा GR म्हणजे देवाभाऊनी मारलेली अशी गाठ आहे की ती अजून कुणालाही सोडता येईना। विरोधकांना ही कळेना की टीका काय करावी, आणि सरकारमध्ये जे बसले त्यांनाही कळेना की आपण काय बोलावं। अशा प्रकारचं एकूण हे वातावरण झालं। परंतु यामध्ये मराठा समाजाबद्दल जर बोलायचं झालं तर मराठा समाजामध्ये सुद्धा खूप मोठं कन्फ्युजन आता आहे, आणि नेमक्या याच पार्श्वभूमीवरती मराठा क्रांती मोर्चाची सुरुवात जिथून झाली, मराठा समाजाच्या 58 मूक मोर्चांची सुरुवात जिथून झाली, मराठा ठोक मोर्चाची सुरुवात जिथून झाली, मराठ्यांच्या या क्रांतीची, अलीकडच्या काळातल्या क्रांतीची सुरुवात जिथून झाली, त्या छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा एकदा मराठा समाजाची गोलमेज परिषद घेतली गेली। आणि अर्थात या गोलमेज परिषदेचं आयोजन डॉक्टर संजय लाखे पाटील यांनी केलं। त्याच्यामध्ये बरेच लोक निमंत्रित होते, आणि आज आपल्या सोबत बोलायला जे आहेत चर्चेसाठी ते प्राध्यापक शिवानंद भानुसे सर हे सुद्धा या गोलमेज परिषदेत होते। परंतु या गोलमेज परिषदेनंतर समाजामध्ये आता एक मेसेज गेला की ही गोलमेज परिषद म्हणजे जरांगे पाटलांच्या विरोधात आहे। मग नेमकं या गोलमेज परिषदेचं आयोजन का झालं, ते कसं झालं, ते खरंच जरांगे पाटलांना विरोध आहे का? काही लोकांचे दुकानं बंद पडले म्हणून गोलमेज परिषद झाली का? या सगळ्या आरोपांबद्दल आपल्याला थेट चर्चा करायची आहे प्राध्यापक शिवानंद भानुसे सरांसोबत। सर नमस्कार। नमस्कार, जय जिजाऊ। जय जिजाऊ सर। सर सगळेच कन्फ्यूज आहेत, मराठा समाजही कन्फ्यूज आहे, आणि अशात आपण गोलमेज परिषद छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतली, आणि अर्थात या गोलमेज परिषदेनंतर मराठा समाजामध्ये फूट पडली। मराठा समाजामध्ये 2 विचारधारा तयार झाल्या, जरांगे पाटलांना फसवल्या गेलं, जरांगे पाटलांच्या विरोधात ही गोलमेज परिषद झाली। अशा असंख्य गोष्टी समाज माध्यमांमध्ये आपण बघतोय, ऐकतोय, वाचतोय, आणि त्यामुळे आमचा पहिला प्रश्न आपल्याला हा आहे की खरंच ही मराठा समाजाची जी गोलमेज परिषद घेतली, या गोलमेज परिषदेचा विचार नेमका काय होता, ती का घेतली गेली? ही गोलमेज परिषद जो अपप्रचार सध्या सुरू आहे
की ही जरांगे पाटलाची किंवा कुणाच्या तरी विरोधात होती. ही गोलमेज परिषद कुणाच्याही विरोधात नव्हती. ही गोलमेज परिषद जो 2 सप्टेंबरला जो GR दिलेला आहे हैदराबाद गॅजेटियर लागू करून, त्या GR मध्ये काय आहे याच्यावर विचारमंथन करण्यासाठी होती. म्हणजे पुण्यातून कोणीतरी बोलतंय, संभाजीनगरमधून कोणीतरी बोलतंय, अमरावतीहून कोणीतरी बोलतंय किंवा अजून कुठून कोणीतरी बोलतंय आणि प्रत्येकजण सांगते की याच्यात काहीच मिळालेलं नाही. अभ्यासक म्हणून जे अभ्यास करतायत संविधानाचा, जे हे सगळे कायदे समजून घेत आहेत आणि ते सांगतायत की याच्यात काहीही मिळालेलं नाही. म्हणून म्हटलं सगळे वेगवेगळ्या ठिकाणून बोलतायत, त्याच्यापेक्षा आपण एका ठिकाणी येऊन बोलू, चर्चा करू. नेमकं मिळालं तर काय मिळालं, बरं, आणि नाही मिळालं तर मग काहीच नाही मिळालं तर मग आपण का म्हणतोय. हा, आंदोलनाचं फलित काय मग मुंबईत जाण्याचं. हा, तर जे कोणी म्हणतायत की आम्हाला खूप काही मिळालं त्यांचं मी अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. त्यांच्याविषयी मला काहीही बोलायचं नाही. कोणीही बोलू द्या असं, म्हणजे जरांगे पाटीलच नाही, कोणीही बोलू द्या असं की आपल्याला खूप काही मिळालं, आता आरक्षण लढायची गरज नाही, आता मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही, सगळं काही या GR मध्ये आलेलं आहे असं ज्यांना ज्यांना वाटतंय त्यांचं अभिनंदन, त्यांना शुभेच्छा. माझ्या मतानुसार 1 ते 2% लोकांपेक्षा जास्त मराठवाड्यातल्या लोकांनाही मिळणार नाही. 98% मराठ्यांचं काय, हा प्रश्न सगळ्या अभ्यासक म्हणून उपस्थित होतो. म्हणून आमचं असं म्हणणं आहे की यांचेच प्रमाणपत्र निघणार आहेत का, कारण जात प्रमाणपत्र काढण्याचे निकष आणि ते वैध म्हणजे व्हॅलिड होण्याचे निकष हे 2001चा कायदा आहे, 2012चा कायदा आहे, इंदिरा साहनी जजमेंट आहे, सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत, त्याच्यानुसारच ते व्हॅलिड होत असतात. एका जातीसाठी वेगळे होत नसतात, ते सगळ्या जातींसाठी सारखेच असतात. मग मराठा जातीसाठी एखादा GR काढून ते बदलता येतात का, अर्थात त्याचं उत्तर मला तरी नाही मिळतंय. म्हणून आपण त्याच्यावर विचारमंथन करूया. जे कोणी आंदोलन करेल त्याच्या पाठीशी आपण उभं राहूया, त्यांना आपण सांगूया जरांगे पाटील करतायत, आम्ही त्यांच्यासोबतच आहेत सुरुवातीपासून, विरोध करण्याचं काही कारण नाहीये. पण जिथे जिथे जेव्हा एखादं नेतृत्व काम करते तेव्हा अभ्यासक म्हणून काही गोष्टी त्यांना समाजाला येऊन सांगाव्या लागतात. कारण 4-6 महिन्यानंतर लोक परत म्हणत असतात तुम्हाला तर कळत होतं, तेव्हाच तुम्ही का बोलले नाही, म्हणून हे बोलावं लागत असतं. म्हणजे मी वासीला जेव्हा त्यांना सांगितलं या अधिसूचनेत काही नाही, त्यावेळी ते म्हटले 150 वकील माझ्यासमोर आहेत, त्यांनी मला सांगितलं एवढे एवढे तास चर्चा झाली. म्हटलं ओके. मी मीडियासमोर सांगितलं की माझ्या अभ्यासानुसार मला त्याच्यात काही दिसत नाहीये. बरं, कुणाला काही दिसत असेल तर ओके. आता त्याच्यात काहीच नव्हतं हे 1.5 वर्षानंतर लोकांच्या लक्षात आलेलं आहे. हे लक्षात येण्यासाठी भावनिक समाजाच्या 1.5 वर्ष लागते आणि तोपर्यंत समाज सफर होतो. भावनिक पातळीवर बऱ्याच चुकीच्या गोष्टी घडतात, त्या काळात आत्महत्या होऊ शकतात, काही होऊ शकतं, कारण भावनिक पातळीवर असतात सगळे. त्यामुळे आपण खरं येऊन सांगितलं पाहिजे. या दृष्टिकोनातून ही गोलमेज परिषद होती. त्याचं मुख्य कारण आहे की आता जरांगे पाटील म्हणतात की मला पहिले येऊन का सांगितलं नाही. तर मी नम्रपणे सांगू इच्छितो की जेव्हा ते म्हटले की रविवारी 31 ऑगस्ट रोजी तुम्ही आझाद मैदानावर अभ्यासक म्हणून या, तेव्हा मी तिथे पोचलो. माझी जरांगे पाटलाची 1.5 तास, अगदी तिथे फुटेज आहे, मला काही वेगळं सांगण्याची गरज नाही, 1.5 तास चर्चा झाली. ते म्हटले हैदराबाद गॅजेटियर लागू करून आपल्याला GR काढायचा आहे, सरकारनं मान्य केलंय, तो GR आपल्याला ड्राफ्ट करायचा आहे, तो कसा ड्राफ्ट करायचा मला सांगा. मी त्यांना म्हटलं पाटील असा हैदराबाद गॅजेटियर लागू करून असा कुठलाही GR काढला तर आरक्षण मिळत नसतंय, याच्यात काहीही नाही. तर ते म्हटले नाही तुम्ही मला ड्राफ्ट करून द्या, मला कन्फ्यूज करू नका, बाकी मला काही सांगू नका. मी काही पर्याय पण त्यांना सुचवले, तिथे आपल्याला काय करता येईल, आश्वासनं कुठले घेता येईल, या GR मध्ये काही मिळणार नाही आपल्याला, तुम्ही भावनिक होऊ नका. त्यांच्या बाजूला काही वकील मंडळी बसलेली होती, जी मी त्यांना ओळखतोय सगळ्यांना, काही सल्लागार बसलेली होती, हैदराबाद गॅजेटियर घेऊन 1-2 जण बसलेले होते. त्यांच्या समोर मी सांगितले, तर ते म्हटले हे म्हणतात GR ड्राफ्ट करून आणतो आणि ते ड्राफ्ट करून आणणारे, तुम्ही मला आता कन्फ्यूज करू नका. मी म्हटलं ओके, दूध का दूध पाणी का पाणी होईल. आणि जर काहीच आपल्या हाती लागलं नाही तर निराशा समाजाच्या वाट्याला येईल, कारण तुमच्याकडून समाजाची खूप अपेक्षा आहे. म्हटलं तुम्ही जे केलंय, म्हणजे मी मुद्दाम सांगतो या मुलाखतीच्या सुरुवातीलाच की जरांगे पाटलाच्या आंदोलनामुळे शिंदे समिती नेमली गेली. 48,000 नोंदी मराठवाड्यात ज्या सापडत नव्हत्या त्या सापडल्या.
3 कोटी डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड केले गेले आणि 8,300 व्हॅलिड झाले. 2,39,000 एवढे सर्टिफिकेट निघाले. त्यातले अर्धे तरी व्हॅलिड होतीलच, सगळे होतील कदाचित. पण हे जरांगे पाटलाच्या आंदोलनाचं यश आहे, हे आम्ही नाकारत नाही. जरांगे पाटलाच्या पहिल्या शिष्टमंडळात मी गेलेलो आहे. त्यांच्या 123 गावात मी त्यांचे अनेक फोन आल्यानंतर तिथं फिरलेलो आहे. आरक्षण तिथे गावागावात समजून सांगितलेलं आहे. त्यांचं वडीकाळ्याचं आंदोलन असेल, साष्टी पिंपळगावचं आंदोलन असेल, या ठिकाणी मी 3-3, 4-4 दिवस जाऊन 2-2 तास आरक्षण समजून सांगितलेलं आहे. आपल्याला काय करता येईल हे केलेलं आहे. मी जरांगे पाटलाला आम्ही सोबत काम केलेलं आहे. त्यामुळे जरांगे पाटलाला विरोध करणं, विरोधात जाणं, गटतट करणं आमच्या डोक्यातच नाही अजिबात काही. फक्त त्या काळात तुकाराम महाराजांनी, त्या काळात महात्मा फुलेंनी सांगत राहिले लोकांना, सत्य असत्याशी म्हणा केले वाही मानिले नाही बहुमता, बुडिता हे जन न देखवे डोळा येत असे कळवळा म्हणून या. मी त्या परंपरेतला एक छोटासा प्रामर समजतो की आपण जे आपल्याला माहिती आहे, जे आपण अभ्यास केला, समाजाचा आपण देणं लागतो. या भूमिकेतून मला जे जमतं ना, कारण जरांगे पाटलाला उपोषण करणं जमतं, आंदोलन करणं जमतं, कदाचित मला ते जमणार नाही. बरोबर. हा, तो माझा तो पिंड नसेल, पण माझा अभ्यास करून सांगणं हा पिंड आहे. म्हणून ते जे मला भारतीय राज्यघटना कळते किंवा माझा थोडाफार जो अभ्यास आहे त्यानुसार समाजासमोर हे मांडणं माझं काम आहे. बरं, मी म्हणतो मी 100% राईट असं नाही ना. मी जे मुद्दे मांडतो ते कुणीही येऊन खोडून द्यावेत, सांगावं की हे असं हे कायदेशीर असं होऊ शकतं, मी माफी मागेल. म्हणजे विखे पाटलांना मी तर 9 प्रश्न लिहून पाठवले होते. या 9 प्रश्नांची उत्तरं तुम्ही मला लाईव्ह द्या, सगळ्यासमोर द्या. मी तुमच्याकडे एकांतात येऊन चर्चा करणार नाही, कारण त्याचे अर्थ चुकीचे लागतात. मी हे प्रश्न आहेत माझे 9, या प्रश्नाची उत्तरं तुम्ही ऑन कॅमेरा द्या, चॅनल समोर द्या, ऑन कॅमेरा द्या, लोकांसमोर द्या. त्याची उत्तरं मला तुम्ही ऑथेंटिक द्या. आजूबाजूला मी 4 अधिकारी घेऊन येतो, किंवा मी तुम्हाला हे 9 प्रश्न आणि 5 मुलं असे की ज्यांची कुणबी नोंद नाही त्यांचं कुणबी प्रमाणपत्र काढून द्या आणि ते व्हॅलिड करून दाखवा. 4 जोडपे असे की नवरा कुणबी आहे, बायको मराठा आहे, त्यांच्या शपथपत्रावर बायकोला तुम्ही कुणबी करून द्या, किंवा त्यांच्या भावांना म्हणजे भाच्यांना वगैरे तुम्ही कुणबी तुमच्या शपथपत्रावर करून द्या आणि ते व्हॅलिड करून द्या. ओके, असं जर केलं तर मला काही प्रॉब्लेम नाही ना, विरोध करण्याचं काही कारण नाही. पण कायद्यात ते बसतं का, तर माझ्या दृष्टीने ते बसत नाही. बरोबर. हे स्पष्ट आहे. समाजाला हे कळायला 4-6 महिने, वर्ष लागेल, तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल. मी एवढंच करतो की जरांगे पाटील तुम्ही समजून घ्या, फसवलंय कुणी तर सरकारनं 100% फसवलंय, हे माझा दावा आहे. आता जरांगे पाटलांनी का स्वीकारलं तर कदाचित आजूबाजूच्या लोकांनी त्यांना कन्फ्यूज केलं असेल, किंवा दिशाभूल केली असेल, किंवा त्याला कळू दिलं नसेल, किंवा सांगायचं तात्पर्य असं की कदाचित त्यांचे वेगळे हेतू असतील सोबतच्या लोकांचे, त्यामुळे जरांगे पाटील फसले गेले असतील. अजून आमचं म्हणणं आहे जरांगे पाटलांना, तुम्ही समजून घ्या ना, आपण चर्चा करू, याच्यावर चर्चा करू, विखे पाटला समोर चर्चा करू, कोण तुमचे सल्लागार आहेत त्यांच्या समोर चर्चा करू, आणि ते सर्टिफिकेट काढून व्हॅलिड करू. दूध का दूध, पाणी का पाणी करू. होत असेल ना, ओके, वेल अँड गुड. म्हणजे 100% जर मराठे वेल अँड गुड जात असतील तर वेल अँड गुडच, काही प्रॉब्लेमच नाही. बरं, आता 2 प्रश्न याच्यामध्ये उत्पन्न होतात ह्या गोलमेज परिषदेनंतर, की जसं तुम्ही सांगितलं की ठीक आहे, आमचा जरांगे पाटलांना विरोध नाही आहे, हे आपण मान्यही केलं की जरांगे पाटलांना तुमचा विरोध नाही आहे, अर्थात ज्या मराठा समाजाच्या नोंदी नाही आहे त्यांचं काय, हा प्रश्न अर्थात समोर आलेला आहेच. आणि कुठलंही आंदोलन हे समजा 100% कुठल्याही टप्प्यामध्ये यशस्वी होत नसतं, असं जरांगे पाटलांच्या लोकांकडूनही सांगितलं जातं. तुमच्यावरती दुसरा आरोप हा होतो की जरांगे पाटील मागील 2 वर्ष हे आंदोलन मोठं करत असताना किंवा हे आंदोलन चालू असताना जे लोक तिथे गोलमेज परिषदेला होते, हे लोक मागील 2 वर्ष कुठे होते, हा एक मोठा आरोप होतो. म्हणजे हे सगळे अभ्यासक आतापर्यंत कुठे गायब झाले होते, हे सगळे अभ्यासक कुठल्या बिळात लपलेले होते, असे बऱ्याच प्रकारचे आपण कमेंट्स म्हणा किंवा पोस्ट म्हणा समाज माध्यमांमध्ये ऐकतो. तर गोलमेज परिषदेमध्ये तुम्ही होतात, तुमच्यासोबत बाकीचेही लोक होते. हा आरोप तुमच्यावरचा जो आहे की इतके दिवस तुम्ही कुठे होतात, याचं काय उत्तर द्याल तुम्ही? असा प्रश्न ते मला नाही करू शकत, कारण पहिल्या शिष्टमंडळात मी गेलोय, त्याच्यानंतर परिषदेतल्या बाकीच्यांना करू शकता.
बाकीच्यांचं मला माहित नाही ना, बाकीचे अच्छा. कोण जात होतं, कोण येत होतं, कोण हा, सोबत होतं, कोण विरोध करत होतं, हा. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कुणाचे हेतू काय होते, कोण कशासाठी करत होतं, त्याच्यावर मला काही घेणं देणं नाही. बर मला एकच माझं म्हणणं आहे की मी पहिल्या शिष्टमंडळात होतो. गॅलेक्सीला ते ऍडमिट असताना माझे 1-2 मित्र, पत्रकार मित्रांनी मला बोलवलं की तुम्ही एकदा जरांगे पाटलाशी चर्चा करा. मी 2-3 वेळा गेलो, भेट झाली नाही. 1-2दा भेट झाली. रात्री 12-12, 1-1 वाजता आम्ही चर्चा पण केल्या. बर त्यांना जे ऐकून घ्यायचं त्याच्यावर त्यांनी उत्तरं दिली नाहीत. माझं ऐकून घेतलं, त्याच्यावर त्यांनी रिॲक्शन काही दिलेली नव्हती. तेव्हा मला वाटलं की यांना आता आपल्या सल्ल्याची गरज वाटत नाही, हरकत नाही, यांच्याकडे सल्लागार आहेत, होऊ शकतं. वाशीत मी एका मित्राच्या फोनवरून त्यांना बोललो, तर ते मला म्हटले 150 वकील समोर आहेत आणि असं असं ठरलंय. मी म्हटलं पाटील, मला एवढंच सांगायचंय, तुम्हाला पुढे जायचंय नाही जायचंय, काय आश्वासन घ्यायचंय काही नाही, तुमचा निर्णय तुम्ही घेणार आहेत, आंदोलन तुम्ही करतायत. मी तुम्ही काय करावं हे मी तुम्हाला सांगणारच नाहीये, तो तुमचा प्रश्न आहे. पण या अधिसूचनेत काही नाहीये. नातेवाईकाच्या ऐवजी सगळे सोयरे असं केलंय, याचा उद्या वट हुकूम काढल्यावर काहीही होणार नाहीये. 1% सुद्धा, 0.5% सुद्धा, पॉइंट सुद्धा फायदा नाही होणार आहे, असं मी त्यांना तेव्हाही सांगितलं होतं. आता या जी आरवर माझं स्पष्ट मत आहे. या जी आर मधून काही म्हणजे आजपर्यंत जे जी आर होते, 2004चा जी आर आहे, 23चा म्हणजे 7 सप्टेंबर 23चा जी आर आहे, आणि आता तोच जी आर फक्त 42 पुरावे ग्राह्य धरायच्या ऐवजी हैदराबाद गॅजेटियर 43वा पुरावा ग्राह्य धरावा. पण हैदराबाद गॅजेटियर मध्ये काही नाही. हैदराबाद गॅजेटियरचा आणि त्या जी आरचा काहीच संबंध नाही. कारण त्याचं कारण असं आहे की हैदराबाद गॅजेटियर मध्ये सांख्यिकी आकडेवारी आहे. बरोबर. की या जिल्ह्यात एवढे कुणबी होते, एवढे मराठा होते, एवढे हे होते, एवढे ते होते. याचा अर्थ ते हेच होते, कसं सिद्ध करायचं? म्हणजे त्या जी आर सरकारनं तरी सांगावं, म्हणजे विखे पाटलांनी किंवा फडणवीसांनी किंवा त्यांच्या सल्लागारांनी सुद्धा सांगावं की याचा आणि याचा कसा संबंध लावायचा ते सांगा. कुठल्या अधिकाऱ्यांना, त्यांचे जे एक्सपर्ट आहेत, समजा SDM काढतायत ना, तर SDM न सांगावं आपल्याला, कुठल्याही त्यांच्या हे 2 FG SDM सांगतायत की असं असं होतंय. मी लाईव्ह चॅलेंज केलंय ना की कुणीतरी येऊन सांगावं की मी जे बोलतोय चुकीचं आहे, मी जे सांगतोय ती चूक आहे. कुणीही सांगावं, तिथं मी माफी मागायला तयार आहे. आपली चूक असेल तर ओके, जाहीर माफी मागतो म्हणेन, चुकलं माझं. पण असं होत नाही ना. जर मग या जी आर मधून मराठ्यांना जर काही भेटलंच नाही, तर दुसरा प्रश्न हाही विचारला जातो ना, मग छगन भुजबळ असतील, लक्ष्मण हाके असतील, हे या जी आरच्या विरोधात एवढे का बोंबलतात? म्हणजे छगन भुजबळ सांगतायत की ओबीसीचं आरक्षण संपवलं, लक्ष्मण हाके त्यांच्या मोर्चांना आता चांगला प्रतिसाद येतोय, म्हणजे सुरुवातीला त्यांच्यावर बरीच टीका झाली, ते सुपारीबाज आहे, हे आहे, ते आहे, पण दृश्यम स्टाईल त्यांचा कार्यक्रम ओके चाललाय की मीच ओबीसीचा नेता, हे आता ते ठसवण्यात कुठेतरी यशस्वी होत आहे. म्हणजे खरं तर छगन भुजबळांना याचा त्रास व्हायला पाहिजे येणाऱ्या काळामध्ये. हे लक्ष्मण हाके गावागावांमध्ये वेगवेगळ्या सभा जे घेत आहेत, त्यामध्ये ते ओरडून ओरडून सांगताय की ओबीसीचं आरक्षण संपवलंय. मग त्यांचं म्हणणं आहे की ओबीसीचं आरक्षण संपवलंय. आता छगन भुजबळ लोकांच्या मते म्हणणं, किंवा आतापर्यंत जर ओबीसी आरक्षणाचा लढा बघितला तर छगन भुजबळ हे अभ्यासू नेतृत्व आहे, म्हणजे ते संघर्षातून आले हा भाग वेगळा, परंतु त्यांचा आरक्षणाचा अभ्यासही आहे. ते पण हे मान्य करताय की यातून आरक्षण, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागलाय. मग नेमकं हे मराठा समाजाला का नाही वाटत? याच्यात 2 प्रकार आहेत, 2 गोष्टी सांगितल्या पाहिजेत. पहिली गोष्ट, जे प्युअर पॉलिटिक्स, राजकारण ज्याला म्हणतात, ते हे राजकारण आहे की जर ते बोंबललेच नाही, म्हणजे भुजबळ असतील, हाके असतील, सदावर्ते असतील, अजून कोणी असतील, ससाने असतील, तर मराठा समाजाला आपल्याला काही मिळाले वाटणार नाही ना. अच्छा, म्हणजे ते बोंबलताय त्याचा अर्थ आपल्याला काहीतरी मिळालंय, बरं, म्हणून ते विरोध करतायत, बरं, असं वाटावं. हा एक भाग. दुसरा भाग हे हाके किंवा भुजबळांचा की ओबीसीचं आरक्षण गेलं होतं, संपवलं होतं, आम्ही बोंबललो म्हणून वाचलं. ओबीसीचे तारणार, तुमच्यासाठी आम्ही तारणार आहोत. म्हणजे तुमचं आरक्षण 100% मराठी आले होते, आम्ही जर विरोध नसता केला तर ते आलेच होते. आम्ही विरोध केला पण ते येणारच नाही 100% टेक्निकली, हे त्यांना माहिती आहे. बरं, पण ओबीसींना असं दाखवायचं की आम्ही तुमचे तारणार आहोत. भुजबळ आणि हाकेला एवढंच जर होतं तर स्थानिक स्वराज्य संस्थेचं ओबीसीचं आरक्षण किती वर्षापासून गेलंय?
त्याच्यासाठी कधी बोंबाला हाके किंवा भुजबळ. बरोबर. दुसरी गोष्ट, गडचिरोली धुळे सारख्या जिल्ह्यात ओबीसीचं आरक्षण काढून एसटीला दिलंय. कधी बोंबलले हे? जे 27% आरक्षण आपल्याला भेटायला पाहिजे त्यापैकी आज 10-12% भेटत नाहीये. त्याची जी बिंदू नामावली किती चुकीची वापरली जाते, त्याच्यावर हे का बोलत नाहीये? किंवा ज्या जागा भरायला पाहिजेत ओबीसी आरक्षणाच्या, बॅकलॉग जो आहे तो भरून काढण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. कधी बोंबलले हे? यांना फक्त दाखवायचं राजकारण करायचंय. यांचा हेतू फक्त तेवढं दाखवणं एवढाच आहे. आणि मग इकडे मराठा समाजाला वाटावं नाही ना हे विरोध करतायत, याचिका करतायत, म्हणजे आता काहीतरी आपल्याला 100% मिळालं. म्हणजे एकूण भुजबळ हाके नौटंकी करताय. नौटंकी करतायत. आणि एक कॅबिनेट मंत्री बोलतो म्हणजे सरकार बोलतो. तो सरकारचा एक घटक आहे. सरकारचा घटक आहे. हा संविधानाचा भंग आहे. हे असंविधानिक आहे. त्या क्षणाला मुख्यमंत्र्यांनी त्याला हाकलून दिलं पाहिजे, नाहीतर त्याला कारणे दाखवा नोटीस दिली पाहिजे की तू असं का बोलणार आहे. सरकारच्या विरोधात सरकारची भूमिका ही आहे. मुख्यमंत्री एक बोलणार आणि भुजबळ दुसरं बोलणार, म्हणजे किती धूळपेक आहे. अरे असं कसं होऊ शकतं? मंत्री बोलत असेल, तुम्हाला काय बोलायचं असेल तुम्ही मंत्रिपदाचा राजीनामा द्या, बाजू बाहेर नंतर बोला, असं म्हणू शकत नाहीत का? बरोबर. पण हे ठरवून राजकारण चालू आहे. आणि याच्यात भावनिक मराठा समाज आणि भावनिक ओबीसी समाज दोन्हीही भरडल्या जातोय. म्हणजे हाकेच्या पाठीमागे फिरणारे आता भावनिक पातळीवर झाले ना, की तिकडे मग मराठा समाज जरी एक होत असेल तर आम्ही का होऊ नये. का म्हणजे कशा पद्धतीनं, म्हणजे मी बिंडोक म्हणतो त्या माणसाला, पण त्याला स्वतःचं नेतृत्व तिथे प्रस्थापित करायचंय. अच्छा. त्याला उद्या आमदार खासदार मंत्री व्हायचे, त्या दृष्टीने वाटचाल चालली. हे भावनिक लोकांना कुठं कळतंय? म्हणजे फुलेंचं नाव घेण्याची लायकी आहे का, किंवा शिवाजी महाराजांचं नाव घेण्याची लायकी आहे का, की जेव्हा तुम्हीच म्हणताय 11 मुली तुमच्या आनान लग्न करतो, ओबीसीच्या 450 जातीत लग्न होतात. बागवान ही सुद्धा ओबीसी मध्ये आहेत. मग हाकेच्या समाजाचं लग्न होतं, त्यांच्या बेटी व्यवहार होतात. म्हणजे एवढी तरी अक्कल म्हणतो मी डायरेक्ट, एवढी अक्कल हाकेल नाहीये. म्हणजे याचा अर्थ काय, संविधानाचं नाव घेण्याचं किंवा संविधान उच्चारण्याची सुद्धा लायकी आहे का, असं मी म्हणेन. अशा मी जाहीर निषेध करतो. अरे हा अहिल्या जिजाऊ सावित्रीचा महाराष्ट्र आहे, इथे स्त्री सन्मानाचा महाराष्ट्र आहे. इथे आम्ही स्त्रियांचा सन्मान केलाय, आमच्या स्वराज्याची माता स्त्री आहे, आणि अशा पद्धतीची विधानं करावीत. हा जाणीवपूर्वक जातीय तेढ निर्माण करण्यासाठी आणि स्वतःच्या पोळ्या भाजण्यासाठी मला तर असं वाटतंय, 100% असं नाही, पण मला असं वाटतं हे काही लोक ठरवून सरकारनं भुंकायला ठेवलेत असं त्याचं. आणि का तर 2 समाजात तेढ निर्माण व्हायची आणि आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची, असं हे चालू आहे. म्हणून पुढे येऊन मी वारंवार का सांगतोय, पब्लिसिटीसाठी नाही, हे आपण लक्षात घ्या. बरोबर. हे मी वारंवार का सांगतोय, काहीतरी चुकतंय. अंधभक्त नका होऊ, भावनिक नका होऊ, आपण समजून घ्या, किमान समजून तर घ्या ना. माझं जे म्हणणं आहे ना, ते जरांगे पाटलांपासून तर जे आंदोलक सगळे आहेत, जे आपण सगळे सोबत आहोत, मला काय म्हणायचं ते तर समजून घ्या. उद्या वेळ निघून गेल्यानंतर तुम्हीच म्हणाल तुम्हाला कळत होतं, बोलले नाही. बरं बोलले तर तुम्ही का बोलले? बरं आता जे चळवळीतले काही नेते, मी नाव नाही घेणार, त्यांच्या पोस्ट पाहतो मी, तुम्हाला ती पोस्ट दाखवेल. आता हे या संघटनेचे संस्थापक आहे, या संघटनेचे अध्यक्ष आहे, आता का मुग गळून बसले, आता का बोलत नाही, याच्यावर का प्रतिक्रिया येत नाही? मग ते बोलत नाहीत म्हणून त्यांना शिव्या आहेत, आम्ही बोलतो आम्हाला शिव्या. अरे तुम्ही घोड्यावर बसू देत नाही, पायी चालू देत नाही. बरं हरकत नाही, आमचं काही म्हणणं नाही. तुम्ही भावनिक आहात, तुमच्या डोळ्यावर झापडी आहे, तुम्ही सध्या तुमच्या लक्षात नाही येणार आहे, पण तुम्हाला जागृत करणं समाजाचं देणं लागतं, म्हणून आमचं कर्तव्य ते मी करत राहणार आहे. कारण तुकाराम महाराजांनी म्हटलंय, सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमता. आणि त्या पद्धतीनं माझं मत मी मांडत राहणार आहे, जे मला वाटतं ते. मग आता हे जे लक्ष्मण हाके आणि भुजबळ, जसं तुम्हाला एक संशय आहे की बाबा सरकारने ही लोक सोडलेली आहेत, म्हणजे एकीकडे भुजबळांनी आरक्षणाला विरोध करायचा, लक्ष्मण हाकेंनी करायचा, म्हणजे मराठा समाजामध्ये एक विचारगट तयार होतो की याचा अर्थ आपल्याला भरपूर काही मिळालंय, किंवा त्यांनी हे सगळे प्रकार करायचे. मग अर्थात आता छगन भुजबळ हे अजित पवारांचे मंत्री आहेत आणि लक्ष्मण हाके यांच्यावर वारंवार आरोप होतो की ते देवेंद्र फडणवीसांचे माणसं आहेत. म्हणजे महाराष्ट्राच्या सामाजिक विनेला, जी काही सामाजिक वीण आपल्याकडे आहे, म्हणजे आपण लहानपणापासून बघतो की आपण एका ताटात जेवणारे लोक आहेत. म्हणजे छगन भुजबळ ज्या मतदारसंघातून येतात
त्या मतदारसंघात माझे बरेच नातेवाईक आहे आणि आम्ही लहानपणापासून एका ताटात जेवलेलो लोक आहेत जे आज माळी म्हणून आहेत आणि समजा आमचे नातेवाईक जे मराठा म्हणून आहेत. मग यांच्यामध्ये ही जी दरी निर्माण केल्या जाते, जे सामाजिक विण उस्कटवण्याचं काम जे केलं जात आहे, याला कुठेतरी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे जबाबदार आहेत का? यांचा राजकीय स्वार्थ जबाबदार आहे का? यांचे सत्तेचे समीकरण जबाबदार आहेत का? 100% 100% जबाबदार आहे की अशा पद्धतीचं ओबीसी विरुद्ध मराठा राजकारण करून आपला स्वार्थ साधता येतो अशी गणितं त्यांनी जुळवली. या महाराष्ट्रात कुठेतरी अँटी मराठा वातावरण तयार करायचं असा प्रयत्न सुरू आहे. हे आता मुख्य फडणवीसच आहे, बाकीचे तर प्यादेच आहेत मी समजतो. हा म्हणजे कसं आहे ते त्यांचं काय ते अग्निवीर आणलं ना त्यांनी की 4 वर्ष किंवा 5 वर्ष त्याच्यानंतर ते कुठंच नसणार. अशी एक पॉलिसी भाजपची राहिलेली राजकारणात पण ती दिसते काही की ते मध्ये पडाळकर नावाचा अग्निवीर होता, म्हणजे बाजूला पडतोय, हे हा अग्निवीर आहे का? आणि त्यांच्याकडे मग कसं आहे, तुम्ही आमच्या विरोधात काही कराल तर त्यांच्याकडे अशा काही गोष्टी अशा दगडाखाली हात ज्याला म्हणतात ना, बघा तुमचे हात दगडाखाली आहे, बरोबर तंबी येते ते शांत बसतात. त्यामुळे बाकीच्यांवर बोलण्यात मला काही स्वारस्य नाही. हे सगळं करते धरते तिथंच आहेत. अच्छा, ते बरोबर ते करतायत असं तरी सध्या तरी दिसतंय. बर. एकूणच म्हणजे जो GR काढलेला आहे त्यातून फार काही मराठा समाजाला मिळालेलं नाही. असं जरी असलं तरी 48,000 ज्या नोंदी सापडल्या आणि अजूनही शिंदे समितीला मुदतवाढ दिलेली आहे, त्यातूनही ज्या नोंदी मिळत आहेत, आता या GRचा हा फायदा नाही होणार आहे का की समजा माझ्या गावामध्ये एक 100 कुटुंब आहेत ज्यांचं आडनाव साळुंके आहे, तर त्यातल्या समजा 10 लोकांच्या नोंदी सापडलेल्या आहेत आणि उरलेले 90 लोक आहेत ज्यांच्या नोंदी सापडलेल्या नाही आहेत. मग या GR मुळे त्या 90 लोकांचा मार्ग सोपा होईल का की या GRची काही गरज नव्हती तरी पण त्या 90 लोकांना मिळणार होतं? अगोदरचीच 2001चा कायदा आणि 2004चा जो GR आहे, 23चा जो GR आहे, तोच आता हा GR फक्त शब्द बदलले, त्याच्यात काहीच झालं नाही. म्हणजे औषध तेच आहे. म्हणजे ऍफिडेव्हिट हा प्रकार आधी पण होता? हो आहेच ना, तो करावाच लागतो कंपल्सरी. आता जे अधिकारी तुम्ही विचारा त्यांना, ते आवश्यकच आहे ना. त्या पद्धतीनं तुम्हाला ते पत्र द्यावंच लागतं, त्या पद्धतीची प्रोसिजर करावीच लागते. तुमची वंशावळ जर जुळली नाही तर तुम्हाला ते प्रमाणपत्र मिळणार नाही आणि दिलं गेलं तर ते व्हॅलिड होणार नाही. म्हणजे ऍफिडेव्हिट वरती समजा एखाद्याकडे, समजा माझ्याकडे ओबीसीचं सर्टिफिकेट आहे आणि माझ्या गावातल्या एखाद्याकडे नाही आहे, मी त्याला ऍफिडेव्हिट दिलं की हा माझा नातेवाईक आहे. अर्थात त्या नातेवाईक या शब्दाबद्दल आता बराच मोठा संभ्रम आहे गावातील, कुळातील, नातेवाईकातील. आता एका गावामध्ये म्हणजे भावकी सोडून वेगळे पण नातेवाईक असतात, तर त्यांना मिळेल का हा एक प्रश्न आहे. दुसरा, आपण पहिले तर कुळावरच राहू की समजा मी माझ्या एका भावकीतील माणसाला ऍफिडेव्हिट दिलं, त्याची वंशावळ जुळत नाही, पण मी लिहून दिलंय की हा माझा नातेवाईक आहे आणि हे माझं कुणबीचं प्रमाणपत्र आहे, तर त्याला कुणबी प्रमाणपत्र मिळेल का या GR नुसार? मिळत नाही. म्हणजे ऍफिडेव्हिट देऊन फायदा नाही. कुठल्याही शपथपत्रावर आपल्याला जात बदलता येत नसते. नाही, जात बदलण्याचा विषयच नाही ना. मी तर असं सांगतोय ना, समजा मी कुणबी आहे आणि तो माझ्या गावातलाच माझ्या आडनावाचा माझा भाऊबंद आहे, पण मराठा कुणबी एक असल्याचे आपण 123 पुरावे गायकवाड आयोगाला दिलेले आहेत, वारंवार सुप्रीम कोर्टाला सांगितलेलं आहे. आणि हे सत्य आहे, बाकी 450 जातीत रोटीबेटी व्यवहार नाहीत, पण कुणब्या मराठ्यामध्ये सर्रास आहे. 100% हे वेगळं असण्याचं काही कारण नाही. ओके, पण तांत्रिक दृष्ट्या मराठा आणि कुणबी या 2 जाती आहेत. कुणब्यांना 83 नंबर आहे ओबीसीच्या यादीत, बरोबर, आणि मराठ्यांना इकडे ओपनच्या यादीत नंबर आहे. त्यामुळे तुम्ही शपथपत्र मराठ्याला देताय ना, तुम्हाला अर्ज करताना पहिल्यांदा तुम्हाला जातीचा कोड टाकावा लागतो. तुमच्याकडे तो कोडच नाही ना, तुमच्याकडे तो क्रमांकच नाहीये, तर तुम्ही अर्ज कसा करू शकताय? तुमच्या शपथपत्रावर हा मराठा आहे ना. हे कुठं होत होतं माहितीये का? सुरुवातीला भटके आहेत, आदिवासी आहेत, ज्यांना जातच नव्हती, आणि त्याच्या मुलाला शाळेत टाकायचे. मग काय करायचं? तर तेव्हा त्याचे 2 नातेवाईक बोलून घ्यायचे
गावातले 2 पंच बोलून घ्यायचे, तो शिक्षक, मग त्यांनी ठरवायचं आणि मग त्याला त्या शपथपत्रावर जात दिली जायची, कारण त्याला जातच नव्हती. पण ऑलरेडी मराठा जात रेकॉर्डला आहे ना. टेक्निकली तांत्रिक दृष्ट्या आपण समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे या देशात सगळं बदलता येतं, जात नाही बदलता येत. जात ही तुम्हाला जन्माने जी आर मध्ये जे त्यांनी दिलेलं आहे की मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत, मुळात तो शब्दच आक्षेपार्ह आहे, असंविधानिक आहे, तसं म्हणताच येणार नाही. जे कुणबी आहेत, नोंद सापडली त्याला देण्यात यावं असं त्याचा अर्थ. ज्याची नोंद सापडली त्याला सुप्रीम कोर्ट काय कुणी रोखू नाही शकत, त्याला प्रमाणपत्र मिळणार तर द्यावंच लागणार. 48,000 नोंदी सापडल्यात, 8,300 व्हॅलिड झाल्यात, त्यांचा अधिकार आहे, तो संविधानिक अधिकार आहे, तो त्यांना मिळालाय. पण मराठवाड्यात काय झालेलं आहे, इथं निजामाचं राज्य होतं, इथं निजामाचे रेकॉर्ड नाहीये बरं मधल्या काळातले. त्यामुळे इथे मराठा नोंदी झालेल्या आहेत सगळ्या. ह्या ज्या नोंदी मिळत आहेत ना, ह्या बाँड्रीवरच्या आहेत. पश्चिम महाराष्ट्राची नगर जिल्ह्याची बाँड्री, इकडची बुलढाणा जिल्ह्याची, विदर्भाची बाँड्री, इकडची जळगाव जिल्ह्याची, इकडची बाँड्री मराठवाड्याची. त्यांच्या बाँड्रीज फिक्स नव्हत्या त्या काळात. काही तालुके विदर्भातले 4-5 तालुके निजामाच्या ताब्यात होते ना, तिथं आजही नोंदी नाही मिळत आहे. विदर्भात 100% नाही ना, त्या तालुक्यात नोंदी नाही मिळत आहे आजही. तसे मराठवाड्यातल्या बाँड्रीजच्या, आता समजा इकडे सोयगाव आहे, सोयगावच्या जळगावला कोणीतरी, 40 गावाला कोणी होता, आजोबाचा पंजोबाचा खापर पंजोबाचा चुलत निलत भाऊ, लिंक लागते, वंशाळीत दाखवता येतं. इकडे बुलढाणा जिल्ह्यात आहे, नगर जिल्ह्यात आहे, किंवा तिकडचे स्थलांतरित झालेले आहेत. अशा पद्धतीच्या 48,000 नोंदी मिळाल्या. मराठवाड्यात 1 कोटी जवळजवळ मराठा समाज आहे, कमी जास्त असेल, आता जातीय जनगणना नाही, पण 1 कोटी आपण गृहीत धरू. 1 कोटीमधून 48 किती होतात? 48,000 किती म्हणजे अर्धा टक्का पण होत, अर्धा टक्का पण नाही. आणि मग वाढून 2% पर्यंत जाईल ना. आपण म्हणू 2-3 लाख होतील. 98% मराठ्यांचं काय आहे, हा माझा प्रश्न आहे, जे मराठा म्हणून आहेत. मी तर 2005चाच व्हॅलिड कुणबी आहे. मी मराठा सेवा संघात काम करत होतो, संभाजी ब्रिगेडमध्ये काम करत होतो. पुरुषोत्तम खेडेकर साहेब आणि आमची सगळ्यांची भूमिका राहिलेली आहे. जसं विदर्भ, खानदेश, कोकणात सगळे मराठी कुणबी आहेत, तसे मराठवाड्यातले पण आहेत. त्यांचा तो संविधानिक अधिकार आहे. त्यांना पण तुम्ही मराठा म्हणून का होईना पण ओबीसीत घ्या. आपण त्यासाठी सातत्याने प्रयत्न केलेले. म्हणून आम्ही हे सांगतोय की कायदा, GR याच्यामध्ये फरक आहे. करायचं होतं तेव्हा नारायण राणे समिती नेमली गेली, तेव्हा आम्ही सांगितलं, सेम डेला सांगितलं होतं मी. आरक्षण दिल्यानंतर आम्ही मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडची आमची बैठक चालू होती, त्या दिवशी सांगितलं होतं हे आरक्षण टिकणार नाही, आमच्याकडे प्रूफ आहे. त्यावेळेस लोकांनी आम्हाला ट्रोल केलं, शिव्या घातल्या. अरे 16% आरक्षण भेटले नाही, टिकणार नाही म्हणते. किती दिवसात गेलं. फडणवीसांनी दिलेलं आरक्षण टिकणार नाही हे आम्ही सेम डेला सांगितलं होतं, ते गेलं. अधिसूचनेत काही नाही, हे त्याच दिवशी मी सांगितलं होतं. काय झालं त्याचं? GR पण अजूनही पुरू करून द्यावा, काहीच नाही. ही दिशाभूल होते. अशा पद्धतीनं मराठा समाज मागास नाही का? आहे. मराठा समाजाचा संवैधानिक अधिकार नाही का? आहे. पण याचं 100% राजकारण केलं गेलंय, आणि तो मराठा समाजाला जो अधिकार मिळायला पाहिजे होता तो मिळाला नाही. गायकवाड आयोगानं, बापट आयोगानं, सुक्रे आयोगानं मराठा समाजाला 100% सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड ठरवलेलं आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे आयोगाचं काम ठरवणं आहे, आरक्षण देणं हे सरकारचं काम आहे. थोडक्यात D.Ed. B.Edची डिग्री, एखादा B.Ed. झाला आणि त्याला जर तुम्ही सिनियर कॉलेजला नोकरी दिली तर त्याची नोकरी जाते उद्या कोणी चॅलेंज केली तर. याचा अर्थ त्याची B.Ed. डिग्री बोगस नव्हती. त्याला तुम्ही जिथं द्यायला, शिक्षक म्हणून नोकरी द्यायला पाहिजे होती, तुम्ही नोकरी कुठे दिली? ओके. बरं, आता गायकवाड आयोगाबद्दल तुम्ही जे सांगताय की त्यांनी मराठा समाजाला मागास ठरवलं होतं, मग सुप्रीम कोर्टाने ते का मान्य नाही केलं? सुप्रीम कोर्टांनी मान्य न करण्याचे 3 कारण आपण समजून घेतले पाहिजे. जजमेंट कोणी वाचत नाही आपल्याकडे, आणि जे वाचतात ना तर त्यांच्याकडे बोटं दाखवण्याचं काम आपल्याकडे होतं. सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये स्पष्ट आहे, आयोगानं वेगळा प्रवर्ग करायला सांगितला होता का? नाही. आयोगानं वेगळं आरक्षण द्यायचं सांगितलं होतं का? नाही. आयोगाने वेगळा कायदा करायला सांगितला होता का? नाही. आयोग काय म्हणतात? आयोगाचं काम काय? इंदिरा साहनी मागास ठरवणे. नाही, हे ओबीसीला पात्र आहे. ओबीसी हे पण टोपण नाव आहे. ओबीसी म्हणजे कोण? अदर बॅकवर्ड क्लासेस. कुणाच्या अदर? SC ST शिवाय. SC ST अगोदर SC ST ला
1935च्या कायद्यानं आरक्षण दिलं गेलं होतं आणि त्याच्याशिवाय जे राहिले त्यांना अदर म्हटलेलं, इतर मागासवर्गीय, ते इतर. आणि ते कुठल्या क्रायटेरियानं? SCBC म्हणजे सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड. हे जे होतील त्याची इंदिरा साहनी जजमेंटमध्ये स्पष्ट सांगितलंय की तुम्ही राज्य मागासवर्गीय आयोगाची स्थापना करावी आणि तुमच्या ओबीसीची यादी अपडेट करावी, म्हणजे ती कमी जास्त करावी, म्हणजे तुम्ही त्यातून काढू पण शकता, तुम्ही घेऊ पण शकता, अशा पद्धतीनं स्पष्ट सांगितलेलं आहे. मग जे काम सांगितलेलं होतं ते करणं अपेक्षित होतं. जर लोकसंख्या वाढली असं वाटत होतं तर नचिबचा अहवाल होता 2005चा, तो स्वीकारून तुम्हाला आरक्षण वाढवता पण आलं असतं. त्या काळात तुम्हाला सगळ्या गोष्टी करता पण आल्या असत्या, ते तामिळनाडू सारखं टिकवता पण आलं असतं. ओके, ह्या कारण जातनीय जनगणना आता होणारच आहे, त्यातून दूध का दूध पाणी का पाणी पण झालं असतं. पण काय होत गेलं प्रत्येक ठिकाणी, म्हणजे बापट आयोगात काय झालं, कसबेंची वेळेवर नेमणूक झाली, भामरे सरांचा मृत्यू झाला, अनुराधा भोईटे मॅडम विदेशात गेल्या, मतदान घेतलं, एक मतदान कमी पडलं म्हणून आयोग लागू नाही केला. अरे पण सगळे लोक म्हणतायत ना ओबीसी पात्र आहे, तुम्ही अहवाल वाचा ना, तो अहवाल वाचा. देशपांडे सारखा माणूस किंवा देवगावकर सारखा माणूस किंवा अनुराधा भोईटे किंवा भामरे सर हे सगळेच म्हणतायत की हे ओबीसीला पात्र आहेत, ओबीसीत घ्या. तुम्ही कसबे सरांना आणता तिथे, तेव्हा भुजबळच उपमुख्यमंत्री होते, तुम्ही तिथं आणताय आणि तुम्ही मराठ्यांचा अधिकार काढून घेताय. मग सोशल जस्टिस जे म्हणताय ना हाके, सामाजिक न्याय, तो तुम्ही हिरावलाय ना सातत्यानं. मराठवाडा मुक्त झाल्यानंतर जे मराठे एमपीत गेले, म्हणजे मध्य प्रदेशात गेले, जे राजस्थानमध्ये गेले, जे छत्तीसगडमध्ये तिकडे गेले, ते मराठा म्हणून ओबीसी आहेत. मग ते तिकडे गेले म्हणून ओबीसी आहेत आणि मराठवाड्यात आले, महाराष्ट्रात आले म्हणून ते ओपन मध्ये आले का? म्हणजे आम्हाला काय सांगायचंय की त्यांच्यावर अन्याय झालाय आणि आता त्यांना मराठा म्हणूनच तुम्हाला आरक्षण द्यावं लागेल. कारण आता तुम्ही कुणबी मराठा वेगळे सांगितले, 2 जाती सांगितल्यात. कालेलकर आयोगाने तेच केलंय, सुप्रीम कोर्टाने तेच केलंय, सगळ्या आता ते सगळं क्लिअर झालंय टेक्निकली. म्हणजे टेक्निकली मराठा आणि कुणबी आता एक होऊ शकत नाही. अर्थात ज्यांच्या नोंदी सापडल्या ते ओबीसी मध्ये गेलेले आहेत. उर्वरित मराठा समाजाला ओबीसी मध्ये मराठा म्हणून घ्यावं, ओबीसी मध्ये घ्यावं. आणि आता जातनीय जनगणना होणार. मी जरांगे पण जातनिहाय जनगणनेचा तर फुगा फुटलाय ना. समजा बिहारनी जे केलं होतं त्यांचं ते कोर्टाने तर हे मान्य नाही केलं ना. कोर्टाचं त्या केसमध्ये काय म्हणणं आहे की म्हणजे आरक्षणाचं पर्सेंटेज आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या लोकसंख्येचं याचा काही संबंध येत नाही. म्हणजे बिहारने असंच केलं होतं ना, जातनिहाय जनगणना केली, ओबीसींची संख्या एवढी आहे लोकसंख्या म्हणून मग त्यांनी ते आरक्षण वाढवलं होतं. पण ते उच्च न्यायालयामध्ये, त्यांच्या उच्च न्यायालयामध्ये ते टिकलं नाही, त्यांनी ते रद्द केलंय. म्हणजे खरंच जातनिहाय जनगणना आरक्षणाचं पर्सेंटेज वाढवेल का आणि मराठ्यांना तो न्याय मिळेल का, की पुन्हा एकदा जातनिहाय जनगणना झाल्यावर प्रत्येक जातीची बार्गेनिंग पॉवर वाढेल किंवा कमी होईल. म्हणजे त्याचे दुष्परिणाम पण होऊ शकतात ना जातनिहाय जनगणनेचे. नाही, दुष्परिणाम नाही होणार. त्याचं कारण असं आहे, समजा ज्या जातीची लोकसंख्या कमी आहे, उद्या समजा देवेंद्र फडणवीसांसारखा चतुर मुख्यमंत्री जर बसला तर आजही आपण बघतो राजकारणी लोक, समजा तुम्ही कुठल्या मतदारसंघात आहे तर ते हेच बघतात ना, या जातीची माणसं इथे किती आहेत, कोणाचं मतदान किती आहे, मग यांचं आपल्याला किती उपद्रव मूल्य आहे, हे कॅल्क्युलेशन करूनच होतं. मग जे मायक्रो ज्यांची लोकसंख्या आहे ते तर म्हणजे सरकारच्या दरबारामध्ये त्यांचा तर धुराळाच राहील. म्हणजे त्यांना तर कोणी विचारणारच नाही, कारण त्यांची लोकसंख्या सिद्ध होईल ना. नाही, ही सिद्ध झालेली आहे. 2031ला शेवटची जनगणना झाली, 41ला झाली, पण ती आकडेवारी फारशी आलेली नाही पुढे, पण 1931ला झालेली आहे आणि ती स्पष्ट झालेली आहे. आणि टक्केवारीत फार फरक पडत नसतो. टक्केवारी 1-2% ठीक आहे ना, टक्केवारीत फार फरक पडत, संख्या वाढत राहते, टक्केवारी 100%च राहते. ती 101% होत नसते, 99 पण होत नसते, ती होत राहत असते. आता एक साधं उदाहरण महाराष्ट्रातलं तुम्हाला सांगतो. ओबीसीला सध्या 32% आरक्षण आहे महाराष्ट्रात, म्हणजे व्हीजेएनटी अपकडं सगळं. इंदिरा साहनीच्या जजमेंटनुसार 50% आरक्षण लोकसंख्येच्या द्यावं. म्हणजे हे यांची लोकसंख्या 32-2-64% असली पाहिजे. बरोबर, 101%. 20% SC ST ला त्यांना 100% आरक्षण आहे. 64 आणि 20 84. मुस्लिम 18% आहेत, पण आपण म्हणू 5%.
कुठे गेले? बागवान म्हणून वगैरे हा, हा. खाटीक म्हणून तिकडे गेले. 13 हा, राहिले. 13% राहिले. 84 आणि 13 97. 97%. 4% ब्राह्मण आहेत. 101. 101% झाले. 4% इतर धर्मी आहेत. 4 ते 5%. 105. 105, 106%. मराठा कुठे आहेत? मराठा कुठे? म्हणजे तुम्ही जर म्हणताय की मराठा समाज हा बहुसंख्य समाज आहे महाराष्ट्रात, म्हणजे त्यावेळेस 38%, 40%, 42%, 45%, कोणी म्हणतंय 30%, काही म्हणू द्या, ते कुठे? हेच 105 झालेत, ते कुठे गेले? याचा अर्थ ते ओबीसी आहेत. त्यात 64, ते बी 64 नाही, ते बी 60% आहेत. सगळे मराठा मराठा धरून 60%. तसं गणित केलं तरी 100%वर जाते. दूध का दूध, पाणी का पाणी होईल ना. काय प्रॉब्लेम आहे? काय अन्याय बिन्याय होत नसतो. त्याचा तो अधिकार आहे, त्याला तो मिळत असतो. त्याच्यात जे सध्या रोहिणी आयोग काम करतो की आरक्षणाअंतर्गत आरक्षण, म्हणजे असं विजय एनटीओकडे केलंय का, तसं मग त्यांना तोडून दिलं तर होऊ शकतं ना. ते झालं पाहिजे बायफर्केशन. त्याच्यात काय प्रॉब्लेम आहे की ज्या मोठ्या जाती आहेत, हो, पण ते 50% वरती नाही जायला पाहिजे. नाही ते तर स्पष्टच आहे ना. पण आता तसं जर म्हणाल, कारण आता समजा आपण जात निहाय, पण मला हे सांगा सर, मला हे सांगा, 50%च्या वर जायला नाही पाहिजे असं म्हणतात. तामिळनाडू आपण बाकीचे सोडून देऊ, इथले 52% बाजूला ठेवू, ते बी चॅलेंज केलं जाईल असं समजू. तुम्ही 10% घटनादुरुस्ती करून ईडब्ल्यूएस दिले ना. 50%ची मर्यादा तुम्ही ओलांडली नाही का? ओलांडली. हा. आणि असं कुठं लिहिलंय की इकॉनॉमिकली ओलांडता येते आणि सोशली आणि एज्युकेशनली ओलांडता येत नाही? नाही, पण मुळात आरक्षण म्हणजे इंदिरा साहनीने जो निकाल दिला, म्हणजे खरं तर हाही एक चर्चेचाच मुद्दा आहे की त्यांनी 50%चा शोध कुठून लावला. हा पहिला मुद्दा. दुसरा की असं सांगितलं जातं की बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक उदाहरण दिलं होतं ज्यावेळेस ते आरक्षणाच्या या प्रश्नाला उत्तर देत होते की काही लोकांचं म्हणणं आहे की आपण समानतेच्या तत्वावरती या देशात राहणार आहे, तर समान न्याय, समान संधी हे आपल्या घटनेचं मूळ तत्व आहे. मग तसं झालं तर आरक्षण देता येत नाही, पण काही लोकांना आरक्षणाची गरज आहे, मग आपल्याला ह्या दोघांना एकत्र आणावं लागेल. तर त्यांनी त्यावेळेस उदाहरण देताना असं सांगितलेलं होतं की बाबा समजा 70% आरक्षण आणि 30% खुली स्पर्धा असं जर कोणी केलं तर मी स्वतः हे म्हणतो की मला हे मान्य नाही. बरोबर ना. मग आज तर महाराष्ट्रामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विपरीतच आहे. म्हणजे बाबासाहेब काय म्हणाले होते की 70% रिझर्वेशन, 30% खुली स्पर्धा मला मान्य नाही. मग आता तर आपल्याकडे 72% आरक्षण आहे. आता मी 52% ते आरक्षण झालं. त्याच्यातल्या 2-3 गोष्टी तुम्हाला ह्या सांगू शकतो की आपली घटना ही परिवर्तनीय आहे, फ्लेक्झिबल आहे. बरोबर. त्याच्यात दुरुस्ती करता येते. पहिली गोष्ट ही समजून घेतली. हो हो. बाबासाहेब आंबेडकरांचं सुरुवातीपासूनचं काय होतं ते आपण फार समजून घेणं गरजेचं आहे की बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते की या देशाला राजकीय स्वातंत्र्य उशिरा मिळालं तर चालेल, पण आम्हाला अगोदर सामाजिक स्वातंत्र्याची गरज आहे. बरोबर. पहिला मुद्दा त्यांचा हा लक्षात घेतला. आर्टिकल 14 म्हणजे कलम 14 हा समानतेचा अधिकार आहे. बरोबर. या देशात कोणी छोटा नाही, कोणी मोठा नाही, कोणी हे नाही, सगळे समान आहेत. आणि 15 आणि 16 मध्ये आरक्षण आहे. ओके. आरक्षण हा अपवाद आहे. 14 हा नियम आहे घटनेचा. बरोबर. आणि आरक्षण हा 15-16 अपवाद आहे. अपवाद नियमापेक्षा मोठा असू नये. बरोबर. असं अलिखित नियम आहे. हो हो, अर्थातच. नियमापेक्षा अपवाद मोठा झाला की वेगळा अर्थ लागेल. पण पुढची गोष्ट सांगतो की समानता अपवाद होऊन जाईल ना. पण बाबासाहेब काय म्हटले होते, कारण प्रत्येक आर्टिकल जेव्हा झालं ना तर तेव्हा बाबासाहेबांचं प्रत्येक आर्टिकलवर भाषण झालंय. हो, अर्थात. आणि ते सगळं स्पष्टीकरण, क्लिअरिफिकेशन झाल्यानंतर बाबासाहेब पुढे गेले. बरोबर. ओके. एवढं क्लिअर कट होतं त्या माणसाचं. त्या महापुरुषानं काय म्हटलंय माहिती का, या देशात वर्णव्यवस्था होती, या देशात जातीच्या नावानं शोषण झालंय, इथं माणसं माणसासारखी वागली नाहीत. बरोबर. आणि त्यामुळे आपल्याला जर हे थांबवायचं असेल आणि हे सगळं समान करायचं असेल तर आपल्याला हे करावं लागेल. दुसरी बाजू जरी खरी असली की तुम्हाला अपवाद मोठा करता येणार नाही, तरी सुद्धा बाबासाहेबांनी तुम्हाला घटना दुरुस्ती दिली आहे. शेवटी ईडब्ल्यूएस काय केलंय, घटना दुरुस्ती. आज 5 जजेसनं दिलंय. उद्या ते 7 जजेसवर चॅलेंज होऊ शकतं असं काही नाहीये.
ते 9 जजेसकडे चॅलेंज होऊ शकतंय. इंदिरा साहनी 11 जजेसवर चॅलेंज होऊ शकतंय. 9 वर होतं तर. आणि इंदिरा साहनी नंतर इतके कायदे झाले त्या देशात, केंद्रीय लेव्हलला, राज्य लेव्हलला, विधिमंडळाचे, संसदेचे, ते इंदिरा साहनीची बऱ्यापैकी हवा गेली आता. म्हणजे असं म्हटलं तरी ते अतिशयोक्ती होऊ नये किंवा प्रत्येक ठिकाणी इंदिरा साहनी नाही म्हणू शकत आपण, काही ठिकाणीच. कारण मग अशा वेळी आता यांनी घटनादुरुस्ती करून आर्थिक आरक्षण तर मंडल आयोग इंदिरा साहनीने उडवलेलं आहे अगोदरच. जेव्हा उडवलेलं आहे की आर्थिक निकषावर या देशात आरक्षण दिलं जाऊ शकत नाही, असंच जजमेंट आहे, असंच आहे की नाही. मग ते घटनादुरुस्ती होऊन कसं होऊ शकतं परत. मुद्दा असा आहे की तुम्हाला घटनेच्या बेसिक स्ट्रक्चरला धक्का लावता येऊ शकत नाही. उद्या तुम्ही कुणी जर कोर्टात गेलं तर हे पण उडू शकतं. पण आपलं काय म्हणणं आहे, सध्या टिकून आहे ना, लाभ मिळतोय ना, ओके. मग तसं जे एसीबीसी आरक्षण मराठा समाजाला दिलंय ते टिकणारच नाहीये. पण जोपर्यंत ते आहे तोपर्यंत त्याला ओबीसीच्या सवलती द्या ना, लाभ घेतला, ओबीसीच्या सवलती द्या ना. तुम्ही ईडब्ल्यूएस ला ओबीसीच्या सवलती द्या, तुम्ही एसीबीसीला ओबीसीच्या सवलती द्या. पॉलिटिकल आरक्षण ऍक्च्युली तो वेगळा विषय आहे. पॉलिटिकल आरक्षण आणि सोशल आणि एज्युकेशनल आरक्षण फरक आहे. पण आपण ती मिक्स केलंय, खिचडी केली त्याची. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेचे आरक्षण आणि ओबीसी किंवा खासदार आमदाराच्या राखीव जागा आणि SC ST असं गणित नाही ते. आपण ते मिक्स केलंय. पण ठीक आहे, हरकत नाही. जे चालू आहे ना, तर तुम्ही एकाला एक न्याय देता, दुसऱ्याला दुसरा देता. SCBC आरक्षण दिलं तुम्ही, त्याला तुम्ही ओबीसीच म्हटलेलं आहे पर्यायनं. तर ओबीसीच्या ज्या सवलती आहेत, वय असेल, फीज असेल, स्कॉलरशिप असेल, तुम्ही सेम ठेवा ना. सगळं सेम ठेवलं, तुम्ही वेगळं काय करताय. मी जरांगे पाटलाला हे सांगितलं होतं की जोपर्यंत SCBC आरक्षण आहे ते ओबीसी सारखं करा, ओके. किंवा ईडब्ल्यूएसचं आरक्षण 10% 20% करा, हे उडलं तर. किंवा तोपर्यंत जातनीय जनगणना होईल तेव्हा दूध का दूध पाणी का पाणी होईल. आणि त्याच्या व्यतिरिक्त गुन्हे जे आपल्यावर दाखल झालेले आहेत ते मागे घेतले पाहिजेत. कारण जिथे आंतरवाली सराटीत काही लोकांचं जीवन उद्ध्वस्त झालंय, म्हणजे त्यांचं कोणी नावही घेत नाही आज. त्यांना किती किती गोळ्या लागल्या, डोके फुटले, डोळे गेलेत, ते कायमस्वरूपी अपंगत्व आलंय. आपण त्यांच्या जीवाचा विचार करणार आहोत की नाही. ज्यांच्या घरातली माणसं गेलीत त्यांच्या घराला नोकरी दिली का आजपर्यंत यांनी. म्हणजे तुम्ही काय असतील ते 5, 50, 100 तेवढ्या लोकांच्या घरी नोकरी तर द्या. त्यांना तुम्ही 10-10 लाख रुपये, तुम्ही 10-10 लाख रुपये 20-20 लाख रुपये जे द्यायचे ते तर द्या. सारथीला तुम्ही द्या ना 1000-2000 कोटी. तिथे 135चे प्रोजेक्ट आहेत, तुम्ही करा त्याचे 200 प्रोजेक्ट. अण्णासाहेब पाटील महामंडळाचं 5000 कोटी कर्ज द्या, तिथे 10 लाख रुपये देताय, तुम्ही 20 लाख रुपये द्या. 7 वर्ष बगर व्याजी घ्या. जे ग्रुपला 50 लाख देताय 1 कोटी द्या. गोर गरिबांचं कल्याण करायचंय ना, तर तुम्हाला सरकार व्यवस्थेला करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. आणि मी छगन भुजबळ आणि हाकेलाही सांगतो की सारखी नेमल्या गेली म्हणून महाजेतू नेमल्या गेली. ओबीसीलाही बऱ्यापैकी सगळ्यांनाच फायदा होतो. हे मोर्चे निघाले सुरुवातीला, हे अगोदरच सारथीची संकल्पना मूळ आमची आहे. मी असेल, खेडेकर साहेब असतील, कोंडरे साहेब असतील, आम्ही चंद्रकांत पाटलाकडे जाऊन बसून सारथी किंवा अशा पद्धती, म्हणजे सारथी म्हणून नाही, जशी बार्टी आहे तसं आपल्या समाजासाठी काय करता, काय करता येईल त्याचा पाठपुरावा काय. आता कोंडरे असतील किंवा अजून काही लोकांनी तर पाठपुरावा केला, ते झालं, ठीक आहे ना. त्याचा फायदा समाजाला होतोय, अण्णासाहेब पाटीलचा फायदा समाजाला होतोय. पण त्याची जी अंमलबजावणी व्हायला पाहिजे ती होत नाहीये. सरकार दाखवते आणि करते, निधी डिक्लेअर एक करते, ऍक्च्युली अहो तुम्ही स्कॉलरशिप देताय ना सारथीची, 1.5 वर्षांनी देताय. समजा 40,000 रुपये महिना त्याला PhD करण्यासाठी देताय आणि त्याला काय सांगताय दुसरी नोकरी करता येणार नाही, दुसरं काही काम करता येणार नाही, दुसरा जॉब करता येणार नाही, तुला हेच करायचं. आणि त्याला तुम्ही 1.5 वर्षांनी पैसे देणार आहेत. त्या 1.5 वर्ष काय खायचं, कसं राहायचं, काय म्हणजे. आणि इकडे मंत्र्या तंत्र्याची या सगळ्या गोष्टी, इकडे तुमच्याकडे किती पण पैसा आहे आणि तिकडे त्या पोरांना देण्यासाठी नाही का. मग चिडचिड इथं होते की नाही, हे करण्यासारख्या गोष्टी तुम्ही करत नाहीये. आणि तुम्ही मग आरक्षणाच्या नावाखाली, GRच्या नावाखाली समाजाला भावनिक करताय. जरांगे पाटील बिचारे लढतायत, त्यांची दिशाभूल करायला होत्या काही लोकांना आणि चुकीचा मेसेज जातो. ते होऊ नये म्हणून हे सांगावं लागतंय, हे बोलावं लागतं. अर्थात आता तुमच्या गोलमेज परिषदेनंतर प्रति गोलमेज परिषद होणार आहे, त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे. ज्यांनी कोणी डिक्लेअर केलंय, म्हणजे मला खरंच कीव येते की जे कुठल्याही मराठा समाजाच्या किंवा कुठल्याही सामाजिक आंदोलनात नव्हते, ज्यांनी कुठेही मोर्चा काढला नाही, कुठं निवेदन दिलं नाही, कुठं उपोषण केलं नाही, कुठे सहभागी सुद्धा झाले नाही, त्या लोकांनी म्हणावं
आम्ही आणि त्या गोलमेज परिषदेमध्ये अभ्यासपूर्ण काय झालं किंवा त्यांचा काही अभ्यास पण नाही आरक्षणावर किंवा सगळ्या समाजाच्या मागण्यांवर. त्या लोकांनी प्रति गोलमेजचं म्हणावं आणि काय म्हणावं, ज्यांची दुकानं कुणाची बंद पडली मला माहित नाही. मी जे काय करतोय ते ट्रान्सपरंट आहे, पारदर्शक आहे. आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो की कोणी बोर्ड दाखवावं. मी जेव्हापासून काम करतोय दुकानं बंद केली म्हणावेत. अरे जे मुळात ज्यांचे वेगवेगळे धंदे आहेत त्यांनी आम्हाला दुकानं म्हणावेत. खरंच क्यू करण्यासारखे घ्यावी त्यांनी, प्रति गोलमेज घ्यावी. समाज म्हणून आम्ही जाऊ, आमची भूमिका मांडू. ठरवेल दूध का दूध, पाणी का पाणी, काय व्हायचं ते होईल. आता या सगळ्या चर्चेतून जे काही मुद्दे आपले समोर आले, जरांगे पाटलांची फसवणूक झाली आहे का, तर अर्थात ती कुठल्या पद्धतीने असेल, आपल्या मते ती फसवणूक झालेली आहे, ती सरकारने केली आहे किंवा त्यांची दिशाभूल केलेली आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, जे जातनिहाय जनगणनेचाही विषय निघालेला होता, या सगळ्या गोष्टींबद्दल आपण चर्चा केली. येणाऱ्या काळामध्ये इन शॉर्ट या सगळ्या मुलाखतीतून एकच निघतंय की मराठा समाजाचा संघर्ष हा काय अजून संपलेला नाही. मराठा समाजाला अजूनही संघर्ष करावाच लागणार आहे. मराठ्यांच्या पदरात फार काही पडलेलं नाही. एक आमची अशी रिक्वेस्ट आहे की यातून आपण मराठा समाजाला काय संदेश देण्याची आपली इच्छा आहे. संदेश देण्यापूर्वी मी काल एका व्यक्तीनं फेसबुकला व्हिडिओ टाकला, जे स्वतःला एका संघटनेचे अध्यक्ष म्हणतात. अध्यक्षानंतर त्यांची कार्यकारिणी पण मला आजपर्यंत दिसलेली नाही. त्यांचं फारसं योगदानही मला कुठं दिसलेलं नाही किंवा त्यांचा काही अभ्यास आहे असं मला अजिबात वाटत नाहीये. अशा व्यक्तीनं फेसबुकला व्हिडिओ टाकून सांगावं की हैदराबाद गॅजेटियर वाचा, कायदा वाचा, संविधान वाचा. आम्हाला सांगतायत गोलमेज परिषद घेणाऱ्यांना, अभ्यासकांना. गोलमेज परिषद घेणारा सोडा, मी असतील, कोणते सर असतील, अजून कोणी अभ्यासक असतील त्याच्यात, त्यांना तुम्ही चॅलेंज करताय आणि काय काय शब्द वापरताय. आणि तिथे तुम्ही जी आर हातात दिल्यानंतर जरांगे पाटलाकडून माईक घेऊन बोलणारे तुम्ही आहे. म्हणजे तुम्ही सेटलमेंट करून आले का आणि जरांगे पाटलाची दिशाभूल करताय का, असा प्रश्न निर्माण होतो ना. तुम्ही आज एवढं पोट लगे आम्हाला गध्यानोन गाढवांनोन म्हणताय, याचा अर्थ तुम्ही जे प्रतिकार करायचा आहे किंवा जे जे तुम्हाला संवाद करायचा आहे किंवा जी चर्चा करायची संविधानिक मार्गाने होऊ शकते ना, होऊ शकते, कायदेशीर मार्गाने होऊ शकते, समोर बसून होऊ शकते. किंवा आमचं असं म्हणणं आहे, तुमचं असं म्हणणं आहे, कसं होतंय त्यांनी मला येऊन सांगावं. तसं न सांगता तुम्ही ज्या पद्धतीनं धमक्या देताय ना, ते एवढी म्हणजे व्हिडिओ टाकून वगैरे फेसबुकला, त्यांना आम्ही भीक घालत नाही. करायची चर्चा, हा देश संविधानावर चालतो, संविधानिक मार्गाने या चर्चा करा, माझ्या प्रश्नाची उत्तरं द्या. ज्याची कुणबी नोंद नाही त्याचं प्रमाणपत्र काढून द्या, त्याचं व्हॅलिड करून द्या, मी तुमची पण माफी मागेल. पण नाही झालं तर तुम्हाला माफी मागावी लागेल समाजाची. अर्थात. तर एकूणच मराठा समाजाचे सर्वांगाने वेगवेगळे जे प्रश्न आहेत आणि कन्फ्युजन आहे त्याबद्दल आपण चर्चा या व्हिडिओमध्ये आपण केली. बोला बोला, तुम्ही तुमचं राहिलं नंतरचं उत्तर आपलं. हां हां, की पुढे काय सांगा. हां, मराठा समाजाला काय संदेश द्याल. मी मराठा समाजाला आणि ओबीसी समाजाला सुद्धा एकंदरीतच मी सांगू इच्छितो की मी काय थोडाफार जो अभ्यास केला आहे, मी चळवळीत काम केलं आहे, मराठा सेवा संघ असेल, संभाजी ब्रिगेड असेल, विविध लोकांसोबत असेल, मराठा क्रांती मोर्चा म्हणून असेल, जरांगे पाटलाच्या शिष्टमंडळात असेल, किंवा जे जे मला शक्य आहे लिहिणं असेल, बोलणं असेल, सांगणं असेल, मीडियावर जाऊन भूमिका मांडणं असेल, जे काही मी माझ्या पद्धतीनं मी करत राहतो. यातून मला जे कळते, मी एकच संदेश देईल की ही गोलमेज परिषद कुणाच्याही विरोधात नव्हती. जरांगे पाटलाच्या तर असण्याचा प्रश्नच नाही. जरांगे पाटलाच्या आंदोलनाचं 48,000 नोंदी, 8,300 व्हॅलिडिटी, 2,39,000 प्रमाणपत्र हे यश आहे. जनजागृती झाली आहे, शिंदे समिती नेमल्या गेली आहे. आणि फक्त आम्हाला एकच सांगायचं आहे की वाशीला अधिसूचनेत काही नव्हतं, खरं येऊन सांगणं काम होतं. या GR मध्ये काही नव्हतं, खरं येऊन सांगणं आमचं काम आहे. असेल तर अजून तुम्ही माझ्याकडे कुणी घेऊन या, मी इथंच राहतो संभाजीनगरला, घेऊन या घरी माझ्या, किंवा मी तिथे येतो, बोलवा मला की असं असं होतंय, करून दाखवा, माझी काही अडचण नाही. एकच सांगेल, भावनिक होऊ नका, कुणीही निगेटिव्ह विचार करू नका. आरक्षणानंच सगळे प्रश्न सुटतील असंही डोक्यातून काढून टाका. आरक्षण हे काही खाद्य नाही किंवा ही काही गरिबी हटाव योजना नाही, ही दवाई आहे, उपचार आहे की ज्याला जो आजारी पडलाय त्याला आजार बरा करण्यापुरता असते. फार आरक्षण बाकीच्या बऱ्याच गोष्टी आहेत
आपण केवळ आरक्षणावरच लक्ष एवढं फोकस करतोय, त्यामुळं गोरगरीब समाज, गावागावात नोकरी नाही, बेकारी आहे, लग्न नाही होते मुलांचे, ते मुलं नैराश्यात जात आहेत, ते मुलं व्यसनाधीन होत आहेत, ते चुकीच्या मार्गात जात आहेत, चुकीचं होतंय. म्हणजे जरांगे पाटलासोबत जाणारा वर्ग मोठ्या प्रमाणावर तोच होता. आपल्याला खरंच वाईट वाटतं की काही चुकीचं होऊ नये. हा, म्हणून यांना मी या आपल्या माध्यमातून सांगतो की आपण सकारात्मक विचार करा. आपल्यात क्षमता आहे. आपण शिवाजी महाराज, फुले, शाहू आंबेडकरांचे वारसदार आहोत. आपण जिथे ठरवू तिथे आपण करून दाखवू. संघर्ष खऱ्या अर्थानं जीवनात आलं पाहिजे. कारण विवेकानंद म्हणतात की तुम्ही एखाद्या रस्त्यानं चाललात आणि एकही अडथळा लागला नाही तर कदाचित तुम्ही चुकीच्या रस्त्यानं चाललात. तो अविभाज्य घटक आहे जीवनाचा, तेवढं समजून घ्या. नकारात्मक विचार करू नका. या GR मध्ये काही नाही मिळालं म्हणून नाराज होऊ नका. आपण परत एकदा जरांगे पाटलाच्या माध्यमातून असो, आपण सगळे एकत्रित येऊन आपण परत एकदा हा लढा उभारू. संविधानिक मार्गाने आपण पुढे जाऊ आणि आपल्या हक्काचं जे जो मागण्याचा आपल्याला अधिकार आहे, ज्यांच्यावर अन्याय झालाय त्यांना मागण्याचा अधिकार आहे, त्यांच्यासाठी आपण एकदा लढूया. एवढी विनंती आपल्या माध्यमातून करतो. आणि समाजातील समजून न घेता ट्रोल करणं, नावं ठेवणं, चुकीचं समजणं, गटतट पाडणारे म्हणणं, असं किमान समजून घेऊन करा, समजून उमजून घेऊन करा. काही पुरावे तुमच्याकडे असतील कुणाविषयीचे, त्यांच्याविषयी तुम्ही बोलू शकता, मला काहीही म्हणायचं नाही. परंतु आम्ही जे काही सांगतोय हे समजून घ्यावं. तुकाराम महाराज त्या काळात सांगत होते, लोकांना कळायला वेळ लागला. आज तुकाराम महाराज हजारो पिढीचे मार्गदर्शक आहेत. आजही फुलेंची भीती वाटते आम्हाला, पण फुलेंचा विचार हा चिरकाल टिकणार आहे. त्यामुळे सत्य असत्याशी मन केले वाही, मानिले नाही बहुमता, बुडिता हे जन न देखवे डोळा, येत असे कळवळा. या पद्धतीनं जेवढं आपण करू शकतो. जसं एक चिमणी आग विझवण्यासाठी जात होती, तिच्याकडून ती विझणार नव्हती, 100% करायची. परंतु जेव्हा त्या आगीचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा ती आग लावणाऱ्यात नव्हती तर विझवणाऱ्यात होती, हे नाव तिचं येईल. या भूमिकेतून आपण काम करतोय. तुम्ही सुद्धा, तुमचे मी खूप खूप आभार मानतो. कारण तुम्ही हे सत्य समाजासमोर मांडण्यासाठी प्रयत्न करतायत. तुम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून हे करतायत. परत तुमचे खूप आभार मानतो. तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो. अशा पद्धतीचा तुमचा उपक्रम पुढे सातत्यानं सुरू ठेवा. आम्हाला कुठल्याही विषयावर जेव्हा बोलवाल तेव्हा आम्ही येऊ. परत एकदा तुमच्या कार्याला मनपूर्वक शुभेच्छा. नक्की. तर एकूणच मराठा समाजासमोर असलेल्या जवळपास सगळ्या अर्थाने जे काही प्रश्न होते त्याच्याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा केली. अर्थात हा व्हिडिओ आपल्यास माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओमध्ये मांडलेले जे काही मुद्दे आहेत त्याच्याबद्दल आपल्याला जे काही वाटत असेल त्याबद्दल नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. फक्त कमेंट करताना व्हिडिओ जरूर पूर्ण बघा ही आमची रिक्वेस्ट असेल. आणि इतरांनाही तो पूर्ण बघायला सांगा आणि बघितल्यानंतरच कमेंट करा ही आमची इच्छा असेल. चला तर भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये असाच माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.